मेल्याला विचार पहिल्या गोष्ट नाही तुला काय सांगू मेला जन्माला कसा आला तर तुला काय सांगू मेला अमावस्याच्या रात्री जन्माला आला रात्री झाले बाळाला अमावस्याच्या रात्री जन्माला आला एवढा काय तुला सांगू मला अमावस्याच्या रात्री जन्माला आला तर आला आणि मेला विशी सकटच आला काय काय म्हणतोय गायला नेऊन बसत बाजू म्हणतोय नमन प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षक हो हॅलो रसिक हो हॅलो मी रोशन आवकर हॅलो रसिक हो करावेत आभार तुमचे शब्दातून कसे व्यक्त करावेत आभार तुमचे तुमच्या विषयीच्या आदराने आमच्या विषयीच्या आदराने मन भरून आले आमचे मन भरून आले आमचे मन भरून आले आमचे आमचे मन
म्हणून आले या पोराला 10 लाख आल्यात गाड्या भेटा नाही याला म्हणणार दुसरे का नाही ए मला काही म्हणा त्या मुलावर संस्कार करणं गरजेचं आहे बाबा. अरे बाबा संस्कारात काय तुला सांगू कोण गेलेला अरे मला एक नंबरचा पोर मला परमेश्वराने एक गेला याला खोटा म्हणजे एक नंबरचा अरे हा? काय पण काय सांगता म्हणजे काय काय पण काय सांगताय मेल्याचा कर्म लय खोटा अरे तुला काय सांगू अरे बाबा हा परमेश्वराने एकटाच मला कसा काय दिला काय सांगू अरे बाबा तुला माहिती आहे ना सुधारे अरे बाबा भगवान श्रीकृष्णाला वेगवेगळे जन्म घ्यावे लागले की नाही देवाचा अवतार आहे कधी वामन अवतार घ्यावा लागला तर वेगवेगळे जन्म परमेश्वराला घ्यावे लागले आमच्या गुरुवाने इथं आहेत पाते गुलचे आले बरोबर ना ज्यांनी हरिपाठ वाटला असेल ना हरिपाठ केलं असेल ज्यांनी कीर्तन केलं असेल ज्यांनी सत्संग मध्ये बसले असतील ना त्यांना बरोबर चांगलं समजत नाही तर एखादा काय म्हणजे काय मला ठाकले आला ना काय सांगतो इकडच्या तिकडच्या बाता अरे बाबा ह्या परमेश्वराला वेगवेगळी रूपा घ्यावी लागली ती का घ्यावी लागली तुझा माहिती आहे काय अरे बाबा मनुष्य प्राणी हा मानव प्राणी आयुष्यात आतापर्यंत कधी सुधारलेला अरे असं कसं म्हणता येईल अरे बाबा सुधारलाच नाही कारण का माहितीये काय सुधारल्या ते त्याच्यामध्ये तू सर्वांना समाविष्ट करून घेतो अरे बाबा सर्वांना मी नाही थविष्ट करून गेलाय अरे सुधारल्या द्वापार युग गेलं सतयुग गेलं त्रेतायुग गेलं आणि आता हा कुठला युग आहे कलियुग बरोबर ना आणि कलियुगात म्हणजे भांडणाला लय ढोल बरोबर ना अरे बाबा कलियुगातली माणसानुची सगळी चिवचिव अरे बाबा त्यांना खालसा नावाची ही चीज त्यांच्याकडे राहिलेली नाही बरोबर ना त्यांचा कलम धर नाही त्याच्यामुळे परमेश्वराला वेगवेगळी रूपा घेतली आता तिथं दत्ताचं मंदिर आहे बरोबर ना कुठं जोगेश्वरीचं मंदिर आहे कुठं महालक्ष्मीचं मंदिर आहे बाबा पण मनुष्य प्राणी हा आतापर्यंत सुधारलाय महिला वर्ग काय करतात माहितीये का आतापर्यंत त्या काय महालक्ष्मीला वाट्या घालतात काय कलावती देवीला वाट्या घालतात नुसत्या वाट्या भरून काय सुद्धा उपयोग होणार नाही तुमचा तर कलमा व्यवस्थित नसेल नुसतं महिलांचाच नाही पुरुषांचा सुद्धा मानवांचा सुद्धा तुमचा जर कलमा व्यवस्थित नाही तर परमेश्वर तुम्हाला बरोबर आयुष्यात माफ करणार नाही नुसतं सोन्याच्या वाट्या भरून काय उपयोग आहे आपण महालक्ष्मीला जातो कुठे वेगळ्या देवाला जातो तिथं नालन देतो 5 नारळाचं तोलन देतो 6 नारळाचं तोलन देतो नुसती तोलनं देऊन तुमचं जीवन सुधारणार नाही कारण तुमचं जर कर्मच असतात कर्म 2 प्रकारचे असतात बरोबर ना एक चांगल्या प्रकारचं कर्म एक वाईट प्रकारचं कर्म तुम्ही जर चांगल्या प्रकारचं कर्म तरुण वर्ग इथं दिवसभर बराच चालू होतं बसलेलं आहे बरोबर ना तरुण वर्गाला मला एक सांगायचं आहे की आपण आई वडिलांच्या आज्ञेमध्ये झालं पाहिजे बरोबर ना आई वडील हा परमेश्वर आहे आई वडिलांची सेवा केली पाहिजे बाकीच्या सगळ्या माणसांना मला एवढंच सांगायचं आजच्या जनतेला एवढंच सांगायचंय ती भांडाभांडी करून ह्याचं वाईट करायचं त्याचं वाईट करायचं प्रत्येक मानवान प्रत्येक मनुष्यानं आत्मचिंतन केलं पाहिजे की नुसतं मी बाहेरनं दिसायला चांगला असलं म्हणजे नाही त्याला घरात जाऊन व्यवस्थित झोपा आणि प्रत्येकानं आत्मचिंतन करा की मी माझ्या अंतर्गत मनातनं किती वाईट आहे लोकांना दान धर्म आपण करतोय पण आपल्या मनामध्ये आपण किती वाईट आहोत आणि हा वाईट वृत्ती मनुष्य परमेश्वर आपल्याला कदापि माफ करत नाही ज्याचा कर्म व्यवस्थित नाही तो आडवा झाला म्हणून समजा येतो ज्याचा कर्म व्यवस्थित त्याला परमेश्वर हात नुसतं धनधान्य भरून देतो आता सगळं आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी लोकांना वाटलं असेल काहीतरी ठाकले काहीतरी इकडचं तिथं हस्तक बोलून जाईल परंतु चांगलं मानवान घेतलं पाहिजे तुमचं जीवन जर सुधारायचं असलं तर सगळ्यांशी प्रेमाने वागा सर्वांशी आई वडिलांच्या ह्याच्याप्रमाणे वागा भाऊ बहिणींच्या नात्याप्रमाणे वागा असं जर वागलं तर आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही दुसऱ्याचा वाद करून तुमच्या आयुष्यात कधीच भलभलाटी होत नाही हे आजच्या दिवसाच्या निमित्त आपल्याला सांगायचंय भले ते जाऊ दे सुधारल्या मी काय म्हणतो माहितीये एवढा सगळा अभ्यास तू केला एवढं मोठं ब्रह्मज्ञान दिलं
पण इकडे काय अरे बरोबर आहे तुझं म्हणणं बरोबर आहे. काय आता माहित आहे काय, हे कलियुग आहे आणि कलियुगमध्ये जो कीर्तनकार असतो, जो प्रमुख माणूस असतो, जो जगाला ब्रह्मज्ञान देतो, त्याच्या घरात स्वतःच्या घरात काय असतं, कोणतं पाचन जगात थांबे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोणतं पाचन. ती माझी पण अवस्था झाली, ते म्हणू दे, जाऊ दे. तू इथे कट्ट्याला बोलवलं असते मला सांग. आपल्या येते कशासाठी बोलवलं नाही माहितीये? कट्ट्याला अरे आपल्या येते आपले कृष्णदेव आले होते जो पप्पा आले होते, बोले कट्ट्यासाठी आले होते. आणि आपल्याला एक छोटीशी कामगिरी सांगितली. बोले थोटी ती म्हणजे कठली काम केली. अरे बाबा जास्त मोठी नाही, 16 गौरणीचा मेळा म्हणे. तुझा बापूच मिळाला कोण मिळाला, हा कोण आहे का, तरी पण अजून एवढा बापूस कीर्तन सांगतोय तरी सुद्धा म्हणतो मेला, कोण मेला. अरे जमाव मेला सांगतेला एकदा नाही तो. 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा, तो थाटपाट करून मथुरा नगरी चाललाय. काय म्हणतो? अरे बाबा तो मथुरा नगरी न जाता आपल्या गोकुळात राहायला पाहिजे. असं म्हणतोय. कारण काय माहितीये, काय झालं ना, कंसराजा फार उन्मत्त झालाय. बघ फार उन्मत्त झालाय, बरोबर आहे. हा? गोकुळातलं दैजूत गोकुळातच राहिलं. देव बापांचं म्हणणं एकदम बरोबर आहे. आणि गौरवने आता मथुराला चाललंय. बरोबर. हातातून वरती येतात बघ. कोण खातात येतात, बरोबर. तू आपण लपूट बसूया तुझ्या